केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नांदेड शहरामध्ये बेमुदत सत्याग्रह। नमस्कार, जनहित न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत। दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंबा मिळावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी नांदेड शहरामध्ये बेमुदत धरणे सत्याग्रह सुरू करण्यात आला असून या सत्याग्रहामध्ये शहरातील विविध राजकीय सामाजिक संघटना तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे। देशामध्ये ज्या पेपर फुटीचा अनेक वारंवार या 152 वेळेस या भाजप सरकारच्या कार्यकाळात 52 वेळा पेपर फुटी झालेली आहे। या तानाशाही सरकार त्या संबंधी कुठलेही ब काढायला तयार नाही आणि या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा हेच सांगतात की RSSच्या गुंड्याच्या माध्यमातून त्यांना वर्दीच्या वेशात उभे करून या आमच्या देशाच्या तरुण पिढीवर हल्ला करण्याचं धाडस हे भाजप सरकारच्या वतीने वेळोवेळी झालेले आणि यापुढेही होत राहणार आहे। त्यामुळे या पंतप्रधानांना मला एकच सांगणे की देशातली शिक्षण व्यवस्था ही शिक्षण माफियाच्या हातात गेलेली आणि जोपर्यंत या देशातला तरुण गरीब आणि महिला वर्ग रस्त्यावर येणार नाही ही शिक्षण क्षेत्राला अशीच काळीनामा फासण्याचं काम ही भाजपाची मंडळी करत आहे आणि NTAचंही कार्य नॅशनल एजन्सीचंही काम हे अत्यंत निर्दयपणे आहे। कारण की TAT घोटाळा असो, MPSCचा पेपर लीक असो, पुनश्च एकदा आता मार्क आपण पाहिले असतील नीटच्या माध्यमातून की कोणाला हॉल तिकीट मध्ये चुकी, कोणाला मार्क कमी जास्त, तर अक्षरशः विद्यार्थ्याच्या 37 कोटी विद्यार्थ्याच्या भविष्याची खेळणारं हे भाजप सरकार आहे। ते राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणतात की लोकसभेमध्ये तुम्ही गोंधळ करत आहेत। हे गोंधळ नसून या भाजप सरकारनं 15 वर्षात या देशाची वाट लावली आणि या देशाला चालवणारे 2 अडाणी आणि अंबानी ही लोके आहेत आणि हा देश त्यांच्या हातातच आहे आणि हे पंतप्रधान हे अमित शहा बस म्हणलं तर बसणारे आहेत आणि उठ म्हणलं तर हा सेठजी म्हणणारा हा कार्यक्रम या अडाणी आणि अंबानीकडून चालवलेला आहे। या देशात लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे आणि आता जी मीडियामध्ये बातमी चालू आहे